राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी देखील दिसत आहेत. आपण पाहतोय की वारकरी कशा आनंदात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ते उत्साहाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय. खरं तर एखाद्या सण सोहळ्याला देखील असा उत्साह नसतो, त्याप्रमाणे वारकरी उत्साहात पाहायला मिळत आहेत. एवढे चालून थकलेले असतात, मात्र आपल्याला वारकरी आता देखील आनंदात नाचलेले आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात गाताना पाहायला मिळत आहेत. चला जरा त्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना जाणून घेऊयात. आनंद वाटतोय. आम्ही पांडुरंगाच्या वारीमध्ये चाललोय. आमचं कमीत कमी 10वं वर्ष आहे, म्हणून आम्ही इतका आनंद घेतोय. आणि जे आमचे यजमान आहेत, आमचे आश्रयदाते आहेत, इतक्या आनंदामध्ये आमचं स्वागत करत आहेत. फक्त या वारीच्या माध्यमातून एकच विनंती राहील की मेघराजानं भरपूर पडावं, या आमच्या पांडुरंगाच्या भक्तांना सुखी समाधानी ठेवावं, एवढीच मी हरिहर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ती भगवंताची एनर्जी, ती दैवी शक्ती नामस्मरणाने आपला आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढल्यामुळं एवढी ताकद येते आमच्यामध्ये, थकवा आम्ही विसरून जातो. थकतात का वारकरी? कसं तुम्ही नियोजन करता? हे संपूर्ण नियोजन हे स्वयंप्रेरणेने. तर आमच्या दिंडीला जाताना 10व्या दिवसाच्या दुपारचं भोजन निमगिरे परिवार, त्यामध्ये निमगिरे परिवाराचे प्रमुख श्री मोहनराव अजिनाथ निमगिरे हे आणि त्यांचे 4 मुलं चिरंजीव आणि त्यांच्या सौभाग्यवती सर्व कुटुंब हे अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने या पालखीचं स्वागत करतात, त्यांना जेव घालतात. अशा पद्धतीनं दरवर्षी तुमच्याकडून भोजन असतं दिंडीसाठी का? कोणत्या भावनेने देता आणि कशा पद्धतीने काय नियोजन असतं? आम्हाला बरं वाटतं जरा थोडं दिलं. आमच्या सुविधा चांगल्या झाल्या, आमची प्रगती झाली म्हणून आम्ही देतो. आम्हाला घरच्या आठवणी येतच नाही. आम्ही मोबाईल सुद्धा मी सकाळपासून रातात ठेवला, मोबाईल सुद्धा आम्ही पाहत नाही. आपल्या दारात आल्यामुळं दिंड्या ह्यांचं म्हणजे सुविधा पुरवणं, ह्यांची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य. आपण पण वारकरी आणि ही पण वारकरी मिळून ह्यांची अतिशय सेवा करणे ही आपलं परंपरा आलेली, संतांची परंपरा आलेली, आपण ती कायम ठेवतोय. आणि ही संस्कृती भारताची जी आहे ती जगात कुठे नाही. आणि जे संतांनी जे शिकवलं ते आपण त्यांचं पायक होऊन हे कार्य करतो. सगळं लक्ष पांडुरंगाच्या दर्शनाकडे लागलेलं आहे आणि सर्व बऱ्यापैकी सुविधा आम्हाला दिंडीत मिळतात. आरोग्य, जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सगळी होते. आणि ही सगळी आमच्यापेक्षा म्हातारी माणसं बघितल्यानंतर आम्हाला जरी दुखलं काही तर सांगावंसं वाटत नाही कोणाला की असं हे दुखतं आहे ते दुखतं आहे. खूप आनंद मिळतो, जगावेगळा आनंद आहे. घरच्या संसारापेक्षाही वेगळा आनंद ह्या वारीमध्ये मिळतो. अतिशय आनंद होतोय. वृद्ध वारकरी सुद्धा आहेत. बाबा काय सांगाल? कसं तुकोबरायांनी सांगितले होय होय वारकरी पाय पाय रे पंढरी. तर हे खूप असं मोलच नाही करता येणार, असं खूप मोलाचं वर्णन आहे आणि त्याच पद्धतीने आज जगामध्ये चाललंय. आपल्यासोबत महिला देखील आहेत, महिला वारकरी देखील आहेत. आजी कितवी वारी तुमची आणि सातवी वारी कितवी वारी तुमची? 7वी वारी. मग कसं वाटतंय? चांगलं वाटतं. घरची आठवण येते का? नाही येत. आता काय मागणी मागायची विठ्ठलाला? आमचं सगळं चांगलं चालू दे.